नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल यातील 10वा पाठ नागरीकरण या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, पुढील समस्येवर उपाय सुचवा। शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे। उत्तर आहे 1. लोकांना परवडण्यायोग्य घरांच्या अधिकाधिक योजना राबवणे। 2. शहराकडे होणाऱ्या स्थलांतरावर नियंत्रण ठेवणे। 3. अनधिकृत झोपड्या वाढू नयेत यासाठी शासन स्तरावर कडक नियम करणे। 4. राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांद्वारा घरांसाठी रास्त दराने कर्ज पुरवठा करण्यात येणे। शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो। उत्तर आहे 1. वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावीरित्या करणे। 2. अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचा विस्तार आणि नवीन रस्ते बांधणे। 3. शहराच्या वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या तांत्रिक उपायांचा वापर करणे। 4. मेट्रो, बस आणि रेल्वे सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे। नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे। उत्तर आहे 1. गरिबी निर्मूलन आणि रोजगार निर्मिती कार्यक्रमांना प्राधान्य देणे। 2. गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणा बळकट करणे। 3. जे बेरोजगार आहेत ते अर्धसाक्षर आहेत किंवा साक्षर आहेत त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी तयार करणे। 4. बेरोजगार तरुणांना गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगार व त्यांच्या संघटित टोळ्या उद्ध्वस्त करणे। नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे। उत्तर आहे 1. मोठ्या प्रमाणात प्रदूषण घडवून आणणारे उद्योग बंद करणे। 2. झाडे लावणे। 3. कामाच्या ठिकाणी पायाने किंवा सायकलने जाणे। 4. प्रदूषणकारी औद्योगिक घटकांवर कठोर कारवाई करणे। नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत। उत्तर आहे 1. योग्य व पुरेशी आरोग्य सेवा पुरवणे। 2. पुरेसे पाणी आणि स्वच्छतागृह सुविधांची उपलब्धता करणे। 3. प्रदूषण नियंत्रण कायद्याची काटेकोरपणे कार्यवाही करणे। 4. चांगल्या स्वच्छता सवयींविषयी जनजागृती वाढवणे। प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा। त्यामध्ये अ गट आणि ब गट दिलेले आहेत, तर ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत। 1. तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण याची योग्य जोडी आहे ई. नागरिकीकरण। 2. मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे याची योग्य जोडी आहे स्थलांतर। 3. 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात आहेत याची योग्य जोडी आहे अ. नागरी प्रदेश। 4. कचऱ्याची समस्या याची योग्य जोडी आहे आ. नियोजनाचा अभाव। प्रश्न तिसरा, महत्त्व सांगा किंवा फायदे लिहा। त्यामध्ये अ. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण। उत्तर आहे 1. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण नागरीकरणाला सहाय्यभूत ठरले। 2. कामगार वर्ग कामधंद्यांच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाला। 3. शेतीची कामे यंत्राद्वारे केल्याने मनुष्यबळ कमी झाले। 4. शेती व्यवसाय तंत्रज्ञानाचा वापर आणि यांत्रिकीकरण वाढल्याने अन्नधान्याचे उत्पादन वाढले। पुढचा आहे आ. व्यापार। उत्तर आहे 1. व्यापाराशी निगडीत असणाऱ्या बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृहे, उपहारगृहे इत्यादी सेवात वाढ होते। 2. अशा गावात व्यापाराच्या विविध सुविधा असल्यामुळे नागरीकरण वाढत जाते। 3. व्यापार वाढीमुळे रस्ते, वाहतूक व दळणवळण सेवा, निवासाची सुविधा इत्यादीत वाढ होते। 4. एखाद्या प्रदेशातील जे ठिकाण मालाची ने-आण व साठवणीसाठी अनुकूल असते त्या ठिकाणी व्यापारात वाढ होते। औद्योगिकरण
उत्तर आहे 1. औद्योगिकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. 2. औद्योगिकरण नागरीकरणाला पोषक असते. 3. औद्योगिकरणामुळे त्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो. 4. औद्योगिकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी कमी होते. शहरातील सोयी सुविधा. उत्तर आहे 1. नागरिक क्षेत्रामध्ये अनेक सोयी सुविधा विकसित होतात. 2. त्यातील वाहतूक, संदेशवहन, शिक्षण व आरोग्य या सुविधा विशेष महत्त्वाच्या आहेत. 3. उच्च दर्जाची वाहतूक सेवा उपलब्ध असल्याने मालाची वाहतूक, व्यापारे व बाजारपेठांची वाढ घडून येते. 4. पुण्यासारख्या मोठ्या शहरात उच्च शिक्षणाची सोय असल्याने उच्च शिक्षित व तंत्रज्ञानात पारंगत कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत असते. शहरातील सामाजिक ऐक्य. उत्तर आहे 1. विविध प्रदेशातील लोक एकत्र राहत असल्यामुळे सामाजिक सामंजस्य वाढीस लागते. 2. सांस्कृतिक व सामाजिक रूढी परंपरांची देवाणघेवाण होऊन सामाजिक एकोपा निर्माण होतो. 3. शहरांमध्ये रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात असल्याने देशाच्या विविध राज्यातील लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. 4. आंतरजातीय विवाहांना चालना मिळून जातीभेद नष्ट होण्यास सहाय्य होत असते. प्रश्न 4. पुढील बाबींची तुलना करा व उदाहरणे लिहा. त्यामध्ये वाहतूक व्यवस्था, वाहतुकीची कोंडी. उत्तर पाहूया. 1. सर्वत्र वाहतुकीचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी जी व्यवस्था निर्माण झाली त्या व्यवस्थेला वाहतूक व्यवस्था असे म्हणतात. तर वाहतुकीची नियोजनातील कमतरता आणि येणाऱ्या मर्यादेमुळे जी वाहतुकीची समस्या निर्माण होते तिला वाहतुकीची कोंडी असे म्हणतात. 2. चांगल्या वाहतूक व्यवस्थेमुळे प्रवासामधील सुलभता वाढते. तर सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यास खाजगी वाहनांची गर्दी वाढते, परिणामी वाहतुकीची कोंडी होते व प्रवासात बराच वेळ जातो. 3. वाहतूक व्यवस्था ही नागरीकरणातील सोयी सुविधा आहे. तर वाहतूक कोंडी ही नागरीकरणातील समस्या आहे. 4. उदाहरणार्थ चेन्नईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे, मुंबईतील वाहतूक व्यवस्था ही सुरळीत आहे. 4. उदाहरणार्थ कोल्हापूरमधील ब्रेझरी ऑफिस चौकातील गणेश मंदिर येथील वाहतुकीची कोंडी होते. तर अशी कोंडी आपल्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणचं उदाहरण लिहिलं तरीही चालेल. पुढचं आहे औद्योगिकरण व वायू प्रदूषण. उत्तर आहे 1. एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे याला औद्योगिकरण असे म्हणतात. तर कारखान्यातील मोठ्या प्रमाणात हानिकारक व दूषित वायू हवेत सोडले जाते. वाहनातून विषारी धूर हवेत सोडला जातो. या विषारी वायूंमुळे प्रदूषण निर्माण होते, त्याला वायू प्रदूषण असे म्हणतात. 2. औद्योगिकरणामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. तर वायू प्रदूषण हे नागरीकरणाची समस्या आहे. 3. उदाहरणार्थ मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकरणामुळे मुंबई महानगरचा भाग झाली आहेत. तर उदाहरणार्थ दिल्ली, मुंबई, कोलकाता यांसारख्या महानगरामध्ये वायू प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. त्यामुळे तेथे श्वसनाच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. पुढचं आहे स्थलांतर व झोपडपट्टी. 1. व्यक्ती किंवा समूह एका प्रदेशातून किंवा देशातून दुसऱ्या प्रदेशात किंवा देशामध्ये अल्पकाळ किंवा दीर्घकाळ वास्तव्यासाठी जाणे या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात. तर अनेक लोकांचे उत्पन्न कमी असते असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर तात्पुरती व कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात, त्यांना झोपडपट्टी असे म्हणतात. 2. स्थलांतर ही नागरीकरणाची प्रक्रिया आहे. तर झोपडपट्टी ही नागरीकरणाची समस्या आहे. 3. उदाहरणार्थ भारताच्या विविध भागातून पुणे, मुंबई या ठिकाणी होणारे स्थलांतर. तर उदाहरणार्थ मुंबई शहरातील धारावी झोपडपट्टी, सुरत शहरात तापी नदीच्या मुखाजवळील झोपडपट्टी. सोयी सुविधा व वाढती गुन्हेगारी. उत्तर आहे 1. नागरी वस्तीमध्ये अनेक सोयी सुविधा विकसित होतात. तर स्थलांतरित लोकांपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही, त्यामुळे अवैध मार्गाचा वापर करून अनेक वेळा पैसे कमावले जातात. यातून शहरामध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते.
2. वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल इत्यादी सोयी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तर चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे शहरात होताना आढळतात. 3. नागरीकरणाच्या प्रक्रियेत सोयीसुविधांमुळे फायदे होतात. उदाहरणार्थ उच्च शिक्षणाच्या सोयीमुळे तसेच नोकरीच्या निमित्ताने अनेक नागरिक पुणे शहरात शिकायला येतात. तर वाढती गुन्हेगारी ही नागरीकरणाची समस्या आहे. उदाहरणार्थ शहरात आज अधिक प्रमाणात सायबर गुन्हे घडत आहेत. प्रश्न 5वा, खालील तक्ता पूर्ण करा. यामध्ये नागरीकरण प्रक्रिया आणि परिणाम असे 2 कॉलम दिलेले आहेत. तर झोपडपट्ट्यांची निर्मिती, त्याचा परिणाम अनधिकृत निवासस्थाने आणि अपुऱ्या सोयी हे आपल्याला सांगता येतील. तर प्रक्रिया, स्थलांतरित लोक, याचा परिणाम उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली. हे अल्पकाळासाठी किंवा कायमस्वरूपाचे असते. पुढची नागरीकरण प्रक्रिया आहे प्रदूषण, त्याचा परिणाम आहे नागरी जीवनावर विपरीत परिणाम, शहराचा वाढता विकास, सोयी सुविधांचा तुटवडा व नियमांचे उल्लंघन, आरोग्यास धोका. पुढची प्रक्रिया आहे औद्योगिकरण, याचे परिणाम आहेत नोकरीच्या संधी निर्माण झाल्या, सुखसुविधांमध्ये वाढ झाली. प्रक्रिया आहे ग्रामीण ते शहर बदल, परिणाम सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थेत बदल होऊन ग्रामपंचायतीऐवजी नगर परिषद किंवा नगरपालिकेचा उदय, नागरीकरणाच्या विविध मूलभूत सार्वजनिक सेवा उपलब्ध. प्रश्न 6वा स्पष्ट करा. शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते. उत्तर आहे 1. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत देशाच्या ग्रामीण भागात कारखाने, गिरण्या, ऊर्जा प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प सुरू झाले. 2. लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेवा व्यवसाय विकसित झाला. 3. शहरांचा क्षेत्रीय विकास झाल्याने उपनगरे विकसित झाली. 4. आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या गावामध्ये कामासाठी येऊ लागल्याने गावाच्या लोकसंख्येत वाढ झाली. 5. अशा पद्धतीने लहान गावांचे महानगरात रूपांतर या स्वरूपात शहरांची वाढ होत गेल्याचे उदाहरण मुंबई शहर आहे. तुमच्या कल्पनेतील सुनियोजित शहर. उत्तर आहे 1. माझ्या कल्पनेतील सुनियोजित शहर हे प्रदूषणमुक्त असेल. 2. शहराची मांडणी अगदी साधी सरळ असेल. 3. मोजकी घरे, पाण्याच्या सुविधा, नळ, तलाव किंवा विहीर असेल. 4. रस्ते स्वच्छ व विजेरी दिव्यांची सोय असणारे असेल. 5. शहरात बगीचा, शाळा, महाविद्यालय, दवाखाने, रेल्वे स्टेशन, बस सुविधा, विमान सुविधा असेल. 6. करमणुकीची साधने, प्रेक्षणीय स्थळे असेल. 7. जागोजागी कचरा पेटीची सुविधा तसेच सांडपाण्याची सोय केलेली असेल. 8. माझ्या शहरात भ्रष्टाचार, चोरी याला स्थान मिळणार नाही. औद्योगिकरणामुळे शहरांचा विकास घडून येतो. उत्तर आहे 1. औद्योगिकरण नागरीकरणाला पोषक असते. औद्योगिकरणामुळे त्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो. 2. औद्योगिकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी कमी होते. 3. औद्योगिकरणामुळे मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. 4. औद्योगिकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. प्रदूषण एक समस्या. उत्तर आहे 1. जे घटक वातावरण दूषित करतात त्यांना प्रदूषके असे म्हणतात. ही प्रदूषके जमीन, पाणी आणि हवेत मिसळल्याने भूप्रदूषण, जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण उद्भवते. 2. शहरी भागात प्रदूषणाचे प्रमाण अधिक असते म्हणून प्रदूषण ही नागरीकरणापासून उद्भवलेली समस्या आहे. 3. या प्रदूषणाचा आपले परिसर आणि आरोग्य यावर प्रतिकूल परिणाम होतो. 4. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने विविध कायदे केले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यावर उपाययोजना करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. स्वच्छ भारत अभियान. उत्तर आहे 1. सन 2016 मध्ये भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम हाती घेतला आहे. 2. एक कदम स्वच्छता की ओर हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य आहे. 3. गाव हागणदारी मुक्त व्हावे यासाठी ग्रामपंचायतींना विशेष अनुदान दिले जाते. 4. त्यासाठी लागणारा निधी स्वच्छ भारत शुल्कद्वारा उभारण्यात येतो. प्रश्न 7वा. खालील छायाचित्रातील नागरीकरणाच्या समस्येवर उपाय सुचवा.
या ठिकाणी अशा प्रकारची 4 चित्रे दिलेली आहेत आणि त्यावरती या समस्यावरती आपल्याला उपाय सुचवायचे आहेत. तर आपण एक एक चित्र घेऊन त्यावरती उपाय पाहूयात. आता या चित्रामध्ये वायू प्रदूषण दिसत आहे, त्यावरती उपाय पाहूया. 1. घरे, फॅक्टरी, वाहने यांपासून निघणाऱ्या उत्सर्जनाचे प्रमाण कमीत कमी ठेवा. 2. फटाक्यांचा वापर करू नका. 3. केर कचरा केराच्या कुंड्यामध्ये टाका, जाळू नका. 4. सर्वांना वायू प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा. आता दुसरं चित्र आहे कचऱ्याचं. वरील चित्र हे कचऱ्याच्या समस्येचे आहे. यावरील उपाय पुढील प्रमाणे. 1. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. 2. शासकीय यंत्रणेद्वारे नियमितपणे सुका कचरा गोळा करण्यात यावा आणि त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी. त्यानंतर हे चित्र आहे ध्वनी प्रदूषणाचं, त्यावरती उपाय पाहूया. 1. टीव्ही आणि म्युझिक सिस्टीमचा आवाज कमी ठेवा. 2. सर्वांना ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा. 3. गाडीचा हॉर्न क्वचितच वाजवा. 4. लाऊडस्पीकरच्या वापरास प्रोत्साहन देऊ नका. 5. लग्नाच्या वरातीत बँड व फटाक्यांचा वापर करू नका. त्यानंतर हे चित्र आहे जलप्रदूषणाचं, त्यावरती उपाय पाहूया. 1. सार्वजनिक नळ, विहिरी आणि इतर पाणीसाठ्यांजवळ केर कचरा टाकू नये. 2. पाण्याच्या सार्वजनिक पाईपांचा गैरवापर करू नका. 3. शाडू मातीच्या मूर्ती आणि नैसर्गिक रंग वापरून सात्विक आनंद घ्यावा. 4. फक्त अधिकृत जागेवरच पवित्र मूर्तींचे विसर्जन करा. 5. सर्वांना जलप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.